सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. सो बघा, आतापर्यंत आपण बघितलं होतं, की शिवाजी महाराजांचा कशा प्रकारे राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी झालेल्या होत्या आणि आणि त्यांचा राज्याभिषेक एकदा नाही तर दोनदा आपण झालेला आपण बघू शकतो, राइट? म्हणजे वैदिक आणि तांत्रिक ह्या दोन्ही पद्धतीमध्ये वैदिक पद्धतीमध्ये पण त्यांचा अ, राज्याभिषेक झालेला आपण बघू शकतो आणि प्लस तांत्रिक पद्धतीमध्ये सुद्धा त्यांचा राज्याभिषेक झालेला आपण बघू शकतो. तर बघा, अशा प्रकारचे जे महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले होते. आपला जो महाराजांनी म्हणजे जिंकून घेतलेला प्रदेश, ज्याला स्वराज्य असं म्हणायचे, त्याला एक मराठा साम्राज्य, मराठ्यांचं साम्राज्य, जो स्वराज्य या आयडियावर किंवा या संकल्पनावरती आहे. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला दिसतं आणि अशा प्रकारचे आपल्या ज्या स्वराज्याला एक नवीन ओळख आणि मराठा साम्राज्य अशा प्रकारची एक नवीन ओळख त्यांच्या राज्याभिषेकमुळे मिळाली, असं आपण बघू शकतो. आणि त्याचंच वर्णन प्रिन्स संभाजी राजे म्हणजेच कोण जे आपले सॉरी त्यांना आपण आपण म्हणू शकतो. त्याला जो शब्द आहे युवराज, राइट. तो प्रिन्स युवराज. युवराज संभाजीराजे हे जेव्हा 17 वर्षाचे होते, जेव्हा कोरोनेशन म्हणजे शिवाजी महाराजांचं ज्याच्यामध्ये आपण बोलतो जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला होता, तेव्हा ते केवळ 17 वर्षाचे होते आणि त्यांनी लिहिलेला बुधाभूषण, ओके. तर बुद्धभूषण और बुधाभूषण या कादंबरीमध्ये किंवा याच्यात त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे त्यांनी काय-काय बघितलं किंवा त्यांनी बेसिकली त्यांच्या त्या राज्याभिषेकमध्ये काय-काय बघितलं, हे त्यांनी त्यांचा स्वतःचा जो एक्सपिरियन्स होता, स्वतःचा जे ते मनोगत त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आपण बघू शकतो. तर त्या पुस्तकामध्ये किंवा त्या कादंबरीमध्ये त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का? त्यांनी काय लिहिलं होतं, की जे काही लोक शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या दिवशी भेटायला आले होते, त्या सगळ्या लोकांना बिना काही मोजता किंवा बिना कशाचेही मोजमाप किंवा तडजोड न करता सगळ्यांना त्यांना सगळ्यांना त्यांनी सोने, जवारा किंवा आपण बोलतो क्लोथ्स वगैरे हे सगळं काय देण्यात त्यांना आले होते आणि प्लस हत्ती, घोडे आणि हत्ती, घोडे अशा प्रकारचे सुद्धा भेट त्यांना देण्यात येत असत. म्हणजे बघा केवढा भव्य आणि केवढा रॉयल आपण ज्याला बोलतो ना, एक रॉयल सोहळा जो आपण बोलतो, की एक मोठा मोठा राजकीय सोहळा, की ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा तडजोड न करता किंवा कोणत्याही प्रकारचा मोजमापन न करता तो उत्सव उत्सव तर मनवण्यात आलाच, परंतु येणाऱ्या प्रत्येक मोठ्या-मोठ्या व्यक्तीला चांगली अशी भेट देण्यात येत असत. म्हणजे सगळ्यांचा मान, सगळ्यांचा सन्मान करण्यात आला करण्यात आलेला आहे किंवा करण्यात आला होता. अशा प्रकारचं चित्रण किंवा अशा प्रकारचं दृश्य त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये लिहून आपण बघू शकतो. आणि आणि अशाच प्रकारे आपण बघू शकतो, की ह्या कोरोनेशन नंतर म्हणजे त्या राज्याभिषेक नंतर आपण बघू शकतो, की शिवाजी महाराजांना एक नवीन ख्याती किंवा नवीन एक नाव म्हणजे कोणतं नाव होतं तर ते अ, नवीन नाव म्हणजे मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांची ओळख झालेली होती. आणि याच वेळेस आपण पुन्हा एकदा बघू शकतो, की ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला होता, ज्यावेळेस त्यांचं कोरोनेशन झालं होतं, त्या मोमेंटला चारही दिशांनी म्हणजे म्हणजे एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल अँड दी ग्रँड थ्रोन म्हणजे त्यांचं जे सिंहासन होतं, ते सगळ्यांनी खूप मौल्यवान आणि रत्नजडित सोन्याचं तर ते होतंच, परंतु रत्नजडित हिऱ्यांनी सजलेलं होतं. अँड देअर वेअर द 8 बेजeweled pillars in the 8 साइड ऑफ द थ्रोन म्हणजे अ, आपण बघू त्या थ्रोनमध्ये लेट मी त्या सिंहासनाला बेसिकली त्या सिंहासनाला आठही दिशा प्रस्थापित करण्यासाठी आठही दिशेकडे काही छोटे-छोटे खांब होते आणि ते खांब आणि त्या खांबांना मिळून आणि तो परिपूर्ण थ्रोन होता. हो 32 म्हणजे 32 मन. मन हे एक सोनं मोजण्याचे एक आपण युनिट आपण बोलू शकतो, की 32 मन सोन्याचा तो परिपूर्ण सिंहासन शिवाजी महाराजांचा होता आणि त्याच्यात खूप असे ज्वेल्स म्हणजे हिरे, जवाडी ते लागलेले ते तर वेगळंच. म्हणजे ह्या सगळ्यांचं मिळून शिवाजी महाराजांचा एक भव्य आणि मौल्यवान असा त्यांचा सिंहासन बनलेला आपण बघू शकतो. सो अशा प्रकारे कोरोनेशन म्हणजे अशा प्रकारचे राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा झालेला आपण बघू शकतो. तर आता बघूया द कॅम्पेन ऑफ द साउथ. तर म्हणजे त्यांनी दक्षिणेवर मात करण्यासाठी किंवा दक्षिणेवर चालून येण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचे चाली केलं किंवा कोणत्या प्रकारचे पावले उचलले ते आपण आता बघूया. सो 3 इयर्स आफ्टर द कोरोनेशन इन October 1677, the Chhatrapati Shivaji Maharaj undertook the campaign of the south. He went to Golconda or Golconda. There he had called on Qutub Shah and he entered into the treaty of the friendship with him. Later, the Maharaj won Bangalore.
Hoskote in Karnataka, Jinji, Vellore, etc. The forts into today's Tamil Nadu and some other territory of Adil Shah, and he appointed the Raghunath Narayan Henamte is the chief administration to look after this conquered territories. म्हणजेच काय की 3 वर्षानंतर जसा कोरोनाचा राज्याभिषेक झाल्यानंतर 3 वर्षानंतर शिवाजी महाराजांनी आपलं लक्ष की आपला जो आपलं लक्ष की आपला जो आपलं लक्ष आपण बोलत होतो बेसिकली त्याने दक्षिणेकडे वळवलं आणि दक्षिणेकडे त्यांनी खूप असे एरिया म्हणजे पहिलं प्रथमतः त्यांनी जो कुतुबशाह यांना भेट देऊन जो गोलचंदा हा जो एरिया आहे, गोलचंदा हा जो एरिया हा जो प्रदेश आहे, तो कुतुबशहांना भेट देऊन त्याच्यासोबत फ्रेंडली ट्रीटी म्हणजे मैत्री करार करून तो त्या एरियामध्ये ते एंटर केले होते किंवा त्या प्रदेशामध्ये त्यांनी शिरकाव केला होता. त्याच्यानंतर त्यांनी हळू बंगळुरू, नंतर हसकोटे म्हणजे कर्नाटकाचा एरिया जो जिंजी, गेलोरे हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये बेसिकली त्यांनी म्हणजे हा प्रदेश त्यांनी आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यामध्ये त्यांनी त्याचा स्वीकार केला होता आणि त्या स्वराज्यामध्ये त्यांना मिळवलं होतं आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याचा कारभार बघण्याचं काम कोणाला दिलं होतं? तर रघुनाथ नारायण हमंते हे जे चीफ ॲडमिनिस्ट्रेशन होते म्हणजे त्यांनी कामगार ते एक कारभार जो होता दक्षिण भागाचा जो कारभार होता तो रघुनाथ नारायण हमंते बघत असत. आणि नंतर याच्यानंतर आपण बोलतो वैकोनजी नंतर द हाल्फ ब्रदर ऑफ द शिवाजी महाराज was the ruling of Tanjavur. The Shivaji Maharaj tried to get him to participate in the activities of the Swaraja. After the equalization, the rulers of the Tanjavur encountered the art and learning. The Saraswati Mahal library, there is the world famous. सो आपण जे बघू शकतो की यकोनजी हे जे शिवाजी महाराजांचे हाफ ब्रदर म्हणजेच वी कॅन यूज द वर्ड फॉर दॅट इज बंधू, सावत्र बंधू, राइट. हाफ बंधू ज्याला आपण आता सध्या स्टेप सुद्धा बोलवतो, स्टेप ब्रदर. सो दे हाफ ब्रदर आपण जे बोलतो, राइट. म्हणजे काय सावत्र भाऊ होते. तर याकोजी यांचे सावत्र भाऊ होते. त्यांना सुद्धा स्वराज्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना आपण सुद्धा मिळवायचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न करा आणि केले. आणि नंतर आफ्टर द यकोजी राजे, द रुलर ऑफ एन्करेज द आर्ट अँड लर्निंग आणि त्यांच्यामध्ये एक आर्ट अँड लर्निंग म्हणजे त्यांची जी कला आणि जे शिक्षण होते त्यानुसार तिथं सरस्वती महाल एक लायब्ररी बनलेली आपण तिथं बघू शकतो, जी वर्ल्ड फेमस आहे. And in this campaign of the South, Maharaja has annexed for the fort of Jinji in Tamil Nadu to his Swaraj, and he is proved to be the greater importance as a later years. When the Mughal emperor staged to put in the Maharaja to destroy the Swaraj, then the Chhatrapati Maharaj had to leave Maharashtra and reason of for safety. At the time, he took the shelter in the southern fort of Jinji and Randy ran the administration of the Swaraj from there. And soon after the victorious campaign of the South, the Shivaji Maharaj passed away on the Raigad on 3 April 1680, and his death at the age of 50 was the great loss of Swaraj, and the era came to end. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे इथं सांगण्यात आलं होतं की जिंजीचा जो किल्ला जो तामिळनाडूतला जिंजीचा जो किल्ल्यापर्यंत स्वराज्य हा प्रस्थापित झाला होता. म्हणजे दख्खनचा पूर्ण पार्ट तर आपल्याकडे होताच होता. कर्नाटकाचाही काही पार्ट होता आणि तामिळनाडूचा जो जिंजीचा जो किल्ला आहे तिथपर्यंत स्वराज्य हे प्रस्थापित झालं होतं. तिथपर्यंत मराठ्याचं साम्राज्य होतं आणि जिंजीचा किल्ला यासाठी सर्वात इम्पोर्टंट यासाठी तो खूप महत्त्वाचा होता कारण जिंजीचा किल्ला जेव्हा पण आपण बघू शकतो. जेव्हा पण उत्तरेकडून मुघल हे जेव्हा स्वराज्यावर चालून येत असत किंवा स्वराज्यावर ते हल्ला करत असत, त्यावेळेस शिवाजी महाराज महाराष्ट्रातून निघून जिंजीच्या एरियामध्ये जात असत किंवा जिंजीच्या किल्ल्यावरती जात असत आणि तिथून स्वराज्याचा परिपूर्ण कारभार हे बघत असत. अशाच प्रकारे आपण बघितलं होतं की त्यासाठी जिंजी हा जो एरिया आहे किंवा जिंजी हा जो किल्ला हा अतिशय इम्पोर्टंट होता आणि आहे. ऑलराइट. सो हिअर वॉज द थिंग अँड सॉरी. त्यानंतरच आपण बघू शकतो, की अशा प्रकारे हळू तामिळनाडू जर आपण बघितला, की हा जरा आपण बघू शकतो, की शेवटचा टोक किंवा भारताचा दक्षिणेचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे जवळपास त्यांनी भारताचा दक्षिण प्रदेश सुद्धा त्यांनी जवळपास परिपूर्ण काबीज करून घेतला होता. ऑलराइट. आणि ही जी त्यांची कॅम्पेन होती किंवा हे जे त्यांनी आयडिओलॉजी होती, की हे जे त्यांनी कार्य हाती घेतले होते, ते कार्य त्यांनी परिपूर्ण केलं आणि त्यानंतरच आपण बघू शकतो, की शिवाजी महाराज हे 3 एप्रिल 1660 या दिवशी
रायगड या दिखावरती या रायगड या गडावरती त्यांचे निधन झाले होते आणि त्यांचं निधन झालं होतं तेव्हा ते 50 इयर्सचे म्हणजे ते 50 वर्षाचे होते, जेव्हा त्यांचं निधन झालं होतं. आणि जी नवीन काळ, जो स्वराज्य नावाचा जो नवीन काळ निर्माण झाला होता, हे कुठे ना कुठे म्हणजे एक ग्रेट एरा म्हणजे एक नवीन काळ किंवा आपण बोलतो एक एरा त्याला आपण म्हणू शकतो. तो एरा कुठे ना कुठे किंवा नवीन काळ हा कुठे किंवा शिवाजी महाराजांचा काळ हा कुठे ना कुठे संपुष्टात आलेला आपण बघू शकतो. राइट. हिअर वॉज द थिंग द संभाजी ऑफ शिवाजी महाराज ॲट रायगड. तो बघा जशा प्रकारे आपण बोलतो की रायगड हा अतिशय इम्पोर्टंट किल्ला होता. राइट. किल्ला आहे. राइट. आणि तो जेव्हा शिवाजी महाराज त्यांचं आपण कारभार चालू होता किंवा शिवाजी महाराज त्याची राजधानी ही रायगड होती. स्वराज्याची राजधानी ही रायगड होती. पहिले राजगड, नंतर रायगड आणि त्याच ठिकाणी आपण त्यांची समाधी सुद्धा बघू शकतो. तर अशा प्रकारचे शिवाजी महाराजांची समाधी इथे आहेत. तर तुम्ही कधी भेट द्याल रायगडाला, तर नक्की हे पहा. म्हणजे तुम्ही रायगडाला भेट दिला तर तुम्ही हे बघणारच. त्यांच्या तिथं राजदरबार पण तुम्ही बघू शकता. राइट आणि ते समाधी सुद्धा तिथे बघू शकता. हिअर वॉज द थिंग आणि अशा प्रकारची जी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे मराठा साम्राज्य हे पुढे खेळलं. हळू अफझल खान म्हणजे आदिलशाहीला मात करून, नंतर हळू-हळू आपण बोलतो मुघलशाही यांना एक चांगलं उत्तर देऊन किंवा त्यांच्यासोबतच बऱ्यापैकी त्यांचं युद्ध करून शिवाजी महाराजांनी जवळपास दक्षिण दक्षिण भारत तर काबीज केलंच होतं. म्हणजे स्वराज्यामध्ये दक्षिण भारत तर आलंच होतं. परंतु जो दख्खनचा भाग होता तो सुद्धा म्हणजे महाराष्ट्रापासून ते तामिळनाडूपर्यंत हा पूर्ण एरिया म्हणजे जो जिंजीचा आपण जो हे बोलतो जिंजीचा जो किल्ला बोलतो तिथपर्यंत परिपूर्ण एरिया आपला स्वराज्यामध्ये आलेला आपण बघू शकतो. तशाच प्रकारचा एक मोठा असा साम्राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता आणि वयाच्या 50व्या वर्षी आपण बघू शकतो, की शिवाजी महाराज यांचे निधन झालेले. ते पण डेट आहे 3 एप्रिल 1660 यावेळेस. तर अशा प्रकारे आपला जो धडा आहे, हा धडा इथे संपण्यात आला आहे. कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि प्लस काही शंका कुशंका असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना धडा कळाला असेल. राइट? धडा कळाला का? हो. गुड.